Good morning, students. काल आपण very famous, dedicated, motivated, वर्ल्ड क्लास स्टॅटिस्टिशियन डॉक्टर सी आर राव यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद साधला. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला एका स्टॅटिस्टिक्सच्या एक्झामबद्दल माहिती सांगणार आहे. ही जी परीक्षा आहे त्याचं नाव आहे इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि या परीक्षेच्या माध्यमातून क्लास 1 ऑफिसर्स रिक्रूट केले जातात, जे आपल्या देशातल्या वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत स्टॅटिस्टिक्स रिलेटेड, त्या ऑर्गनायझेशन्सना जे स्टॅटिस्टिक्सचं मॅनपॉवर आवश्यक आहे ते ऑफिसर्स या परीक्षेमधून निवडले जातात. म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन, त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणि वेगवेगळे जे स्टॅटिस्टिकल ऑफिसेस आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत आपल्या देशामध्ये, यांना आवश्यक असलेला सगळा स्टाफ क्लास 1 ऑफिसरचा हा या परीक्षेच्या माध्यमातून रिक्रूट केला जातो. तर अशी ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेबद्दल तुम्हाला थोडी माहिती असावी, त्या परीक्षेची तुम्ही तयारी करावी आणि तुम्ही ISS ऑफिसर व्हावं अशा प्रामाणिक हेतूनं मी आपणाला या परीक्षेबद्दल माहिती सांगणार आहे. आता ही परीक्षा दरवर्षी कंडक्ट केली जाते UPSC मार्फत. साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन येत असतं आणि ही परीक्षा मेमध्ये कंडक्ट केली जाते. आता यावर्षीची परीक्षा थोडी लेट झाली, कोरोना व्हायरसच्या इम्पॅक्टमुळं शेड्यूलनुसार UPSCच्या परीक्षा होऊ शकल्या नाही आहेत. त्याच्यामुळं झाली ही परीक्षा यावर्षीची, पण थोडी लेट झाली. साधारणतः नॉर्मल पिरियडमध्ये ही परीक्षा दरवर्षी कंडक्ट केली जाते UPSC मार्फत आणि ही परीक्षा 2 टप्प्यामध्ये घेतली जाते. ते 2 टप्पे म्हणजे पहिला टप्पा आहे तो रिटन एक्झामिनेशन, लेखी परीक्षा असते, आणि दुसरा टप्पा आहे तो इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी टेस्ट, असा त्याचा दुसरा टप्पा आहे. या परीक्षेसाठी जी वयोमर्यादा आहे ती ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम एज 21 इयर्स आणि मॅक्सिमम एज इज 30 इयर्स. SC STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ते वयाच्या 35 वर्षापर्यंत त्याचे अटेम्प्ट्स येऊ शकतात. OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ते वयाच्या 33 वर्षापर्यंत या परीक्षेसाठी प्रयत्न करू शकतात. याच्यासाठीचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते BSc स्टॅटिस्टिक्स असं आहे. अर्थात BSc स्टॅटिस्टिक्स झालेला व्यक्ती पुढं MSc स्टॅटिस्टिक्स पण करू शकतो, किंवा काही वेळेला काय होतं की काही विद्यार्थी BSc मॅथमॅटिक्स करतात, BSc फिजिक्स करतात आणि MSc स्टॅटिस्टिक्स करतात. त्यामुळं असेही विद्यार्थी, म्हणजे ज्यांचं BSc स्टॅटिस्टिक्स झालेलं नाही आहे पण MSc स्टॅटिस्टिक्स झालेलं आहे, असे विद्यार्थी त्याला इलिजिबल आहेत. पण BSc स्टॅटिस्टिक्स असेल किंवा MSc स्टॅटिस्टिक्स असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी इलिजिबल असू शकता. या परीक्षेचा जो पहिला टप्पा आहे रिटन एक्झामिनेशन,
UPSCच्या इतर परीक्षेमध्ये साधारणतः 3 टप्पे असतात. एक म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत. पण या ISSCI एक्झामसाठी 2च टप्पे असतात. एक म्हणजे रिटन एक्झाम आणि दुसरं पर्सनॅलिटी टेस्ट. आता ही जी रिटन एक्झाम असते त्या रिटन एक्झाममध्ये एकूण 6 पेपर आहेत. जनरल इंग्लिश, जनरल स्टडीज हे प्रत्येकी 100 मार्काचे 2 पेपर असतात. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स पेपर 1, स्टॅटिस्टिक पेपर 2 हे 2 पेपर प्रत्येकी 200 मार्काचे आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. तर स्टॅटिस्टिक्स पेपर 3 आणि स्टॅटिस्टिक्स पेपर 4 हेही 200 मार्काचे असतात, पण ते डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे असतात. त्यामुळे एकूण ही जी परीक्षा असते ती 1000 मार्कांची होते. रिटन एक्झामिनेशन 1000 मार्कांची होते. आता जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे पेपर आहेत स्टॅटिस्टिक्स 1 आणि 2 याच्यामध्ये 80 प्रश्न असतात. आणि ते 120 मिनिटामध्ये तुम्ही ते अटेम्प्ट करायचे असतात. मॅक्सिमम त्याचे मार्क्स 200. पेपर 3 आणि पेपर 4 जो आहे हा डिस्क्रिप्टिव्हचा, त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर टाईप, स्मॉल प्रॉब्लेम्स याला 50% वेटेज असते आणि मोठे प्रश्न लॉंग आन्सर आणि कॉम्प्रेन्सिव्ह प्रॉब्लेम्स याला 50% असते. At least one short answer and one long answer question from each section is compulsory. अर्थात ते परीक्षेचं नेचर आणि त्याचं काही क्वेश्चन पेपरचे सॅम्पल्स मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवू शकेन. फक्त तुम्हाला या परीक्षेबद्दल जुजबी माहिती देणं हा माझा उद्देश आहे. त्यामुळे त्याचा अधिक डिटेलिंग आपण नंतर प्रत्यक्षात भेटल्यावर करू शकतो. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा की पेपर 1 आणि पेपर 2 हा ऑब्जेक्टिव्ह असतोय आणि पेपर 3 आणि पेपर 4 हा डिस्क्रिप्टिव्ह असतो. जनरल स्टडीज आणि इंग्लिश, जनरल इंग्लिश आणि जनरल स्टडीज हे दोन्ही पेपर सब्जेक्टिव्ह टाईप असतात. म्हणजे त्याची उत्तर आपल्याला लिहायची असतात परीक्षेमध्ये. आणि त्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतोय तो म्हणजे इंटरव्ह्यू किंवा व्हायवा. UPSCचं एक पॅनल ऑफ एक्सपर्ट्स असते आणि ते पॅनल ऑफ एक्सपर्ट्स तुमचा इंटरव्ह्यू घेत असते. आता ह्याच्यामध्ये काय की त्या विद्यार्थ्याची सुटेबिलिटी, म्हणजे तो विद्यार्थी त्या जॉबसाठी योग्य आहे की नाही, त्याचं स्पेशलाइज्ड नॉलेज कशा पद्धतीचं आहे, त्याचं जनरल नॉलेज कशा पद्धतीचं आहे आणि त्या कॅन्डिडेटच्या ज्या ॲबिलिटीज आहेत, त्याच्यामधल्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता तपासून पाहिल्या जातात या व्हायवाऊस किंवा इंटरव्ह्यूमध्ये. आता इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग देणाऱ्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत. त्यामुळे एकदा का आपण मुख्य परीक्षेचा टप्पा पार केला की अशा प्रकारचं ट्रेनिंग घेऊन आपण इंटरव्ह्यूची तयारी करू शकतो. अर्थात या परीक्षेची तयारी करत असताना तुमच्याकडे इतकं नॉलेज येत असते, तुमच्याकडे एवढ्या स्किल्स येत असतात की त्याच्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. आता खूप वेळा इंटरव्ह्यूची जी टेक्निक आहे ती म्हणजे काय क्रॉस एक्झामिनेशन नसते. जसं वकील कोर्टामध्ये उलटसुलट प्रश्न विचारून साक्षीदारांना तपासतात तशा प्रकारचा इंटरव्ह्यू नसतो. तो अतिशय नैसर्गिक पद्धतीने डायरेक्टेड, म्हणजे जो इंटरव्ह्यू पॅनलचा चेअरमन आहे त्यांनी तो संपूर्ण डायरेक्ट करत असतो आणि अत्यंत मुद्देसूदपणे हेतुपुरस्सर असे प्रश्न कॅन्डिडेट्सला विचारले जातात की तो कॅन्डिडेट एखादा प्रॉब्लेम कशा पद्धतीने ग्रास्प करतोय.
त्याची जिज्ञासा कशा प्रकारची आहे, त्याची विश्लेषण क्षमता कशा पद्धतीचा आहे, त्याचा अलर्टनेस ऑफ माइंड, जजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. त्याची एकूण पर्सनॅलिटी तपासली जाते. अर्थात हा जो टप्पा आहे त्याची तयारी आपल्याला अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येऊ शकते. इंटरव्ह्यू ज्या UPSCच्या असतात त्या एकदम खासच असतात. त्यातले जे पॅनल्स आहे एकदम मुरब्बी इंटेलेक्च्युअल्स एक्सपर्ट्स त्या पॅनलमध्ये असतात. आता त्याच्यामध्ये इंग्लिश आणि जनरल स्टडीज आहे, त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस हा साधारणतः हायर सेकंडरी म्हणजे तुमचं 12वीपर्यंत जी इंग्रजी आहे त्या दर्जाचं इंग्रजी त्या परीक्षेमध्ये असते, की त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो, तुम्हाला प्रेसिस रायटिंग म्हणजे सारांश रूपाने काही पॅराग्राफ लिहिणं, इंग्रजी ग्रामर, शब्दांचा वापर वगैरे अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, जे आपण साधारणतः 12वीपर्यंत शिकलेलो असतो. तर जनरल स्टडीजमध्ये ज्या करंट इव्हेंट्स आहेत त्या करंट इव्हेंट्सवरती प्रश्न असतात. त्याचबरोबर भारतीय राजकारण आणि भारतीय राजकीय व्यवस्था, त्याचबरोबर भारताची राज्यघटना, इतिहास आणि भूगोल या संदर्भातले प्रश्न जनरल स्टडीजमध्ये असतात. पण हा जो सिलेबस आहे तो सिलेबस आहे त्याला त्या दृष्टीने आपल्याला त्याची तयारी करता येऊ शकते. आणि ह्या दोन्ही पेपरचा जो स्कोअर आहे तो क्वालिफाईंग टाईपचा असतो. म्हणजे आपण एक ठराविक टप्पा पार केला की त्यानंतर आपण मेरिटसाठी स्टॅटिस्टिक्समध्ये प्रयत्न करू शकतो. त्यामुळे या विषयाचा अभ्यास तुमचा कमजोर असला तर तुम्ही त्यातून बाहेर पडता असं नाही आहे. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची तयारी या विषयातली केली तर तुम्ही या परीक्षेच्या टप्प्यामध्ये पुढे जाऊ शकता. त्यानंतर स्टॅटिस्टिक्सचे जे 4 पेपर्स आहेत त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स पेपर 1, याच्यात प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिकल मेथड्स, न्यूमेरिकल ॲनालिसिस, कम्प्युटर ॲप्लिकेशन अँड डेटा प्रोसेसिंग असे 4 सेक्शन आहेत. प्रश्न सगळ्या सेक्शनवरती विचारले जातात. त्यातले काही प्रश्न कंपल्सरी असतात, काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स असते. तर हा स्टॅटिस्टिक्स पेपर 1 त्याच्यामध्ये हे 4 टॉपिक आहेत. त्याचं खूप सारं डिटेलिंग मी तुम्हाला सांगत नाही आहे, फक्त साधारणतः हे 4 सेक्शन पेपर 1मध्ये असतात. पेपर 2मध्ये लिनियर मॉडेल्स, स्टॅटिस्टिकल इन्फरन्स अँड हायपोथेसिस टेस्टिंग आणि ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स हा एक भाग असतो. त्यानंतर पेपर 3 हा जो डिस्क्रिप्टिव्ह आहे त्याच्यामध्ये सॅम्पलिंग टेक्निक्स, इकॉनोमेट्रिक्स आणि अप्लाइड स्टॅटिस्टिक्स याचा भाग असतो आहे. आणि हा जो पेपर 4 आहे त्याच्यामध्ये खूप सारे सेक्शन आहेत. ऑपरेशन रिसर्च अँड रिलायबिलिटी, डेमोग्राफी अँड व्हायटल स्टॅटिस्टिक्स, सर्वायवल ॲनालिसिस अँड क्लिनिकल ट्रायल्स, क्वालिटी कंट्रोल अँड मल्टीव्हेरिएट ॲनालिसिस, डिझाईन अँड ॲनालिसिस ऑफ एक्सपेरिमेंट्स, कम्प्युटिंग विथ C&R. पण या पेपरमध्ये कॅन्डिडेटला एक मुभा काय असते, त्यांनी कोणतेही 3 सेक्शन निवडायचे आणि त्याच्यावरचे प्रश्न अटेम्प्ट करायचे. त्यामुळे इथं त्यांना खूप सारा स्कोप असतो. या 4ही पेपरचा सिलेबस जर आपण पाहिला तर म्हणजे माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की BSc पार्ट 3पर्यंत स्टॅटिस्टिक्सचा जर आपण अभ्यास केला असेल काळजीपूर्वक, म्हणजे ज्याचं स्टॅटिस्टिक्स स्पेशलायझेशन झालेलं आहे, BSc स्टॅटिस्टिक्स असलेला कॅन्डिडेट जो आहे त्या कॅन्डिडेटचा या संपूर्ण सिलेबसमधला 60% 60% ऑफ द सिलेबस इज कवर्ड इन द ग्रॅज्युएट कोर्स. म्हणजे यातले काही टॉपिक आहेत ते तर आत्तापर्यंत झालेत तुमचे BSc पार्ट 1 आणि BSc पार्ट 2मध्ये. यातला जवळजवळ
30 ते 35% सिलेबस तुम्हाला आत्तापर्यंत शिकवला गेलेला आहे या परीक्षेतला, म्हणजे जो BSc पार्ट 1 आणि BSc पार्ट 2मध्ये. BSc पार्ट 3चा मेजर भाग आता, म्हणजे BSc पार्ट 3 तर हे स्पेशलायझेशन असते, त्यामुळे त्याचा खूप सारा भाग हा साधारणतः 30 ते 35% भाग हे एकट्या BSc पार्ट 3मधला आहे. आणि त्यानंतर काही भाग आहे की जो सिलेबसमध्ये कव्हर झालेला नाही, पण तो तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो चांगल्या पद्धतीने. त्यामुळे एखादा विद्यार्थी BSc ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थीसुद्धा सिस्टमॅटिक त्याचं प्रिपरेशन केलं तर निश्चितपणे ISSची एक्झाम पास होऊ शकतो. आणि साधारणतः तुम्ही वयाच्या 20व्या वर्षी ग्रॅज्युएट होता. 1 वर्षाच्या तयारीमध्ये तुम्ही परीक्षेला ॲपियर होऊ शकता आणि तुम्ही ISSची परीक्षा साधारणतः वयाच्या 22-23व्या वर्षापर्यंत पास करू शकता आणि क्लास 1 ऑफिसर होऊ शकता. अर्थात याला स्पेशलाइज्ड परीक्षा असल्यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे, म्हणजे फक्त स्टॅटिस्टिक्स झालेले विद्यार्थीच याला तिथं तुम्हाला कॉम्पिटिटर असणार आहेत. त्यामुळे या परीक्षेची तयारी तुम्ही, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्टॅटिस्टिक्स स्पेशलायझेशन करून या परीक्षेची तयारी करावी. हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन उपलब्ध आहे आणि त्याबद्दल माहिती द्यावी म्हणून हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्यासाठी. अर्थात ह्याचं खूप सारे डिटेलिंग माझ्याकडे उपलब्ध आहे. अर्थात ते या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं थोडं म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे, किंवा किंबहुना दोज हू आर इंटरेस्टेड फर्दर त्यांच्याशी मी पुढं संवाद साधेन. त्यांनी मला पर्सनली अप्रोच झालं तर मी त्याबद्दल त्यांना माहिती देऊ शकतो. पण स्टॅटिस्टिक्सच्या, खास करून स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी UPSC मार्फत घेतली जाणारी ही एक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकता. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर ऑल ऑफ यू. तुम्ही, इफ यू आर इंटरेस्टेड यू मे कॉन्टॅक्ट मी पर्सनली, म्हणजे ज्यावेळेला आपलं प्रत्यक्षात कॉलेज सुरू होईल त्यावेळेला तुम्ही त्याबद्दल अधिकची माहिती मला विचारू शकता. त्याचे क्वेश्चन पेपर्स पाठीमागच्या वर्षाचे, त्याचे गाईड्स, त्याचं सिलेबस, त्याच्यासाठीचं स्टडी मटेरियल खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगितलेलं आहे. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट टाईम. हां, देर इज वन मोर अनाऊन्समेंट की उद्या मी तुम्हाला जो पहिला टॉपिक सर्वात शिकवलेला होता डेमोग्राफी, त्याच्यावरती तुम्हाला मी एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अपलोड करणार आहे. तर तुम्ही डेमोग्राफी या टॉपिकचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच्यावरती तुम्हाला मी एक टेस्ट अपलोड करणार आहे. ती टेस्ट गुगल फॉर्मच्या स्वरूपात असेल. ती टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करायची आहे आणि देन विल सी नेक्स्ट युनिट ऑफ द सिलेबस. ओके, थँक्यू. सी यू नेक्स्ट टाईम.